हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर आज ओट केलेले आहे ते बघू शकताय. ओटिंग केलेली आहे आणि त्यांना आज तब्येत ठीक आहे. ठीक म्हणजे सकाळपर्यंत होती थोडीशी हे डाऊनच होती, थोडीशी चक्कर येत होती, पण आता आहे ठीक आहे. दुपारी दीदीने सर्व काम वगैरे केलं आणि आत्ता मग तर तब्येत ठीक आहे. संध्याकाळच्या वेळेसचं टायमिंग आहे तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि म्हणजे थोडंसं आपण व्हिडिओ शूट करावा, कारण 2 दिवस झाले व्हिडिओ शूट केला नाही मी. काल पण मोठा व्हिडिओ टाकला नव्हता, छोटा व्हिडिओ घेऊनच मोठा व्हिडिओमधला छोटा व्हिडिओ टाकला होता ना. आज पण मी काल जो छोटा व्हिडिओ बनवला होता तोच व्हिडिओ टाकला. तिथं सर्दी पण झालेली आहे, सॉरी. तर तुम्हाला सांगायचं होतं, तर तुम्हाला सांगते ताईनं इथं जी फोडी आली होती ना, ती फोडी ना 15 दिवस, मला असं वाटतं ना 12 दिवस मी जे आमचे डॉक्टर आहेत, जे फॅमिली डॉक्टर MBBS आहेत ते, तर मी त्यांच्याकडे जाते, त्यांचाच आराम येतो. नाही तर मग दुसऱ्या जे डॉक्टर उलाला आहे त्यांच्याकडे. पण मी आणि टाईम ना इथं फोडी जी झाली होती ना, तर डॉक्टरकडे गेले होते. डॉक्टर फक्त गोळ्या देत होते, औषधं देत होते, गोळ्या वगैरे. पण ते बोलले फोडी फुटन किंवा दबून जाईल. पण 12 दिवसाच्या वर झाले, फोडी न फुटत होती, न दबून जात होती आणि ती मोठी मोठी व्हायला लागली होती. त्याच्यामुळं ना पूर्ण एक साईड अशी माझी ना पूर्ण हात, कंबर, पाय वगैरे सर्व आहे ना, खांदा वगैरे सर्व दुखत होतं आणि तोंड वगैरे पण सुजत होतं. पूर्ण अंगाला सूज चढत होती. माहीत नाही काय त्याचं रिॲक्शन झालं, काय झालं. गोळ्या खात होते मी, दवाखान्यात जात होते, तरी पण काही असर होत नव्हता. तर मग आणि फोडीमुळं खूपच मला हे झालं. फोडीला तोंडसुद्धा नव्हता, म्हणजे जे पिकली पण नव्हती व्यवस्थित आणि फुटायला सुद्धा जागा नव्हती. मग ते दुसरे आमचे इथं डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेले, तर ते डॉक्टर आहे ना लगेच हे करतात, असं बघत नाही. मग त्यांनी ना ते बोलले की नाही, त्यांनी चेक केलं तर ते बोलले त्याची गाठ बनायला लागली. गाठ चांगली नसती बनलेली. मग ते बोलले फोडीची गाठ बनायला लागली, कारण की 12 दिवसाच्या वर झाले होते. मग मी त्या डॉक्टरच्या गोळ्या सर्व बंद केल्या आणि मग ह्या डॉक्टरकडे गेले, तर त्यांनी आता पूर्णपणे आपण सांगू शकत नाही, कारण की आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतो, मग कसे लहान मुलं वगैरे व्हिडिओ बघतात. त्याच्यामुळं जे समजून जातील त्यांना समजन की डॉक्टरांनी सर्व फोडी वगैरे आहे ना ती म्हणजे हे केलं, क्लीन केलं, पट्टी वगैरे केली, ड्रेसिंग केली व्यवस्थित. आणि मग त्यांनी 3 दिवस बोलवलं. रविवारी मी गेले होते. तुम्ही म्हणता रविवारी त्या डॉक्टर नसतात, हे डॉक्टर रविवारचे येतात आणि दुपारी 2च्या नंतर हे डॉक्टर येतात. 2 ते 4 किंवा 5 वाजेपर्यंत असतात. नंतर संध्याकाळी परत 8 वाजता येतात, 8 ते 12 वाजेपर्यंत असं त्यांचं टायमिंग थोडा वेगळा आहे. तर मग त्यांनी ना ड्रेसिंग वगैरे केली. 3 दिवस बोलवलं मला, रविवार, सोमवार, मंगळवार. काल पण जाऊन आले. काल ड्रेसिंग केली, सांगितले उद्या पट्टी काढू शकतो, म्हणजेच आज मी पट्टी काढली. जखम वगैरे सुटलेली आहे चांगली. मी बघितलं सुद्धा, दीदीला म्हणलं मला व्हिडिओ काढून दाखव, मी तिने दाखवलं, तर बघितलं सुद्धा. आणि मी अगोदर जी फोडी आली ना तो सुद्धा व्हिडिओ काढला, कारण की मला दिसत नव्हतं, मला बघणं गरजेचं होतं काय कसं. त्याच्यामुळं आणि खूप घाबरले होते आणि त्याच भीतीने माझी ना BP सुद्धा लो झाली होती. काल डॉक्टर म्हणले चक्कर येत होती. चक्कर जास्त येण्याचं कारण तेच टेन्शन घेतलं तर थोडंसं, त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले BP लो झाला होता, BP लो झाल्यामुळे चक्कर येत होती. आत्तासुद्धा त्यांनी चक्करची वगैरे गोळी दिलेली आहे मला. ती मला 15 गोळ्या आहेत, 15 दिवस घ्यायला सांगितल्या, 2 टाईम. 15 दिवस म्हणजे 2 टाईम गोळ्या आहेत, तर त्या संपून जाणार. 15 गोळ्या आहेत आणि थोडा आराम आहे. म्हणजे मला अशक्तपणा जाणवतोय चालता वगैरे वेळेस ना. वोटिंग करायला जेव्हा गेले ना मी, त्यावेळेस मला थोडं चालता वेळेस अशक्तपणा जाणवतोय. तर हां इलेक्ट्रॉनिक पावडर वगैरे पिलेली आहे. दीदीने बनवून दिले इलेक्ट्रॉनिक पावडरचं पाणी, किंवा दीदीने ज्यूस बनवून दिला. ती सांगते बघा तिकडून, मी ज्यूस बनवून दिला सांगते. तर मम्मीने काल ऑरेंज आणले होते, तर त्या ऑरेंजचा तिने मला ज्यूस बनवून दिला. मी झोपले होते, तिकडून आले वोटिंग करून आल्यावरती तिने मला ज्यूस बनवून दिला ऑरेंजचा, छान असा मस्त, खूप छान झाला होता. गोड, आणि ऑरेंज पण गोड होते आणि ज्यूस पण खूप छान झाला होता. तर तो ज्यूस पिले, मस्त असं झाला होता. आणि मग आता तब्येत ठीक आहे. आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे, म्हणजे थोडंसं बसून ताईंसोबत बोलावा. आणि अशा प्रकारे मग डॉक्टरांनी हे केलं फोडीचं. आता तब्येत ठीक आहे. तर ती पट्टी पण लावल्यामुळं थोडंसं मला ना डोकं हे वाटत होतं, जड जड, आणि म्हणजे असं अस्वस्थ वाटत होतं, वेगळंच काहीतरी वाटत होतं एकदम.
तर मी याच्यावरती व्हिडिओ बनवून आता काय सध्या बनवत नाही, आता मला स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे. तर याच्यावरती मी 4-5 दिवसांनी थोडी तब्येत व्यवस्थित झाली होती, मग मी याच्यावरती व्हिडिओ बनवून की कानाच्या मागं फोडी कशी येते किंवा गाठ कशी असते किंवा फोडी कशी असते. कारण भरपूर असा अनुभव घेतलेला आहे किंवा डॉक्टर दवाखान्यात गेलो जेव्हा आपल्याला कुठली गोष्ट होती तेव्हा आपल्याला माहिती पडते की ह्या गोष्टीमुळे हे होतं, त्या गोष्टीमुळे ते होतं. तर मी ह्याच्यावरती पण व्हिडिओ बनवून की फोडी कानामागं नक्की फोडी येणं किंवा गाठ येणं त्याचे काय नुकसान असतं किंवा काय त्रास होतो. चला आता मी जाते स्वयंपाक करायला, कारण की 8 वाजलेले आहेत. स्वयंपाक करते, व्हिडिओ जमला तर त्यांना शूट करते, नाही तर मग थोडासा तरी शूट करते. आणि तुम्हाला तोंड बघून दिसत असेल की आता तब्येत ठीक आहे, म्हणून मस्त आहे आता, छान आहे, फ्रेश वाटत आहे. आता आज खूप छान वाटत आहे कालच्यापेक्षा. काल दिवसभर झोपून काढलेला आहे मी. दिवसभर मम्मी आली होती, मम्मीने जे स्वयंपाक केला पूर्ण. मम्मीची पण तब्येत ठीक नव्हती, तिला पण ताप येत होता, पण तरी पण ती आली, तिने स्वयंपाक वगैरे केला, दिदीने पीठ वगैरे मळून दिलं. चला किचनमध्ये. इथं ताईंनो मी तुम्हाला मेनू सांगते. तर मटर पनीरची भाजी आणि पुऱ्या केल्या होत्या आणि जिरा राईस केला होता, साधा सिंपलच असा, वेगळं वगैरे शिजवला नाही किंवा वेगळी फोडणी नाही दिलेली. तब्येत खराब जरी होती किंवा चांगली जरी झाली असली तरी पण तुम्हाला मी पुढं सांगितले, पण एवढी पण काही हे नाही, कारण काम करायला थोडंसं हे होतं आहे, मला अशक्तपणा खूप जाणवतं आहे. तर खूप वेळ लागला एवढा स्वयंपाक करायला, कारण की तब्येत तुमच्यासोबत बोलल्यानंतर पुढं जेव्हा किचनमध्ये गेले तर थोडीशी तब्येत परत डाऊन झाली आणि मग स्वयंपाक वगैरे करून घेतला. पण स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर मग माझी रात्री तब्येत खराब झाली, परत चक्कर यायला लागली. गोळी वगैरे खाल्ली, औषध गोळ्या खाल्ल्या आणि लगेच चक्कर यायला लागली परत. आता इथं ठीक आहे तेव्हाच मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला. आणि तुम्ही म्हणता ताई मी तब्येत ठीक नव्हती, मग काय करायचं गरज होते एवढं सर्व. तर नाही, तब्येत ठीक होती, मी तुम्हाला अगोदर बसून सांगितलं आहे की तब्येत ठीक आहे, पण तब्येत स्वयंपाक वगैरे करायला घेतला. आणि दीदी जाणार आहे म्हणून मी उद्या दीदी जाणार म्हणून बोलले आज चला तिची आवडीची भाजी करावं. मग मटर पनीरची भाजी आणि पुऱ्याचा असा बेत केला होता, श्रीखंडही आणलं होतं आणि जिरा राईस केला होता. पण सर्व केलं वगैरे, जर बरं नसतं तर नसतं केलं, पण तब्येत ठीक झाली होती म्हणून मी केलं. पण स्वयंपाक वगैरे केल्याच्यानंतर जेवल्याच्यानंतर मला परत अशक्तपणा जाणवला आणि तब्येत परत खराब झाली. ती आज मी दुसऱ्या दिवशी एक व्हॉइस ओव्हर देत आहे, आवाज देत आहे व्हिडिओला. तर आज माझी तब्येत खराबच आहे आणि दीदी गेलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला येईल, दीदी त्यावेळेस पोचली असेल हॉस्टेलला, त्यावेळेस हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचन तर उशीर झाला असेल. आणि छोटासाच व्हिडिओ ताईंनं बनवला आहे, कारण की मला ना बोलायलासुद्धा होत नाही. काम वगैरे तसंच केलं, मी केलं अर्धा, आलीने केलं, दोघांनी मिळून काम केलं. आणि त्यांनी लादी वगैरे पुसली, मशीनला कपडे वगैरे लावले किंवा मला काढून दिले, बाकीचे कामं मी केले, कारण त्याला पण कॉलेजला जायचं होतं. आणि हे बघू शकताय, तुम्हाला मी पुरा दाखवला आहे. पुरा अजिबात तेलकट वगैरे झालेला नाही आहे. ताईंनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून